नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, राजकारणामध्ये अनेकदा आपल्याला जसं दिसतं तसं नसतं असा अनुभव येतो. म्हणजे आता माझ्यासुद्धा पत्रकारितेच्या जवळजवळ 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी असं अनेकदा पाहिलेलं आहे, विशेषतः स्थानिक पातळीवर किंवा अगदी राज्य पातळीवरच्या राजकारणामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की आपल्याला अनेकदा काही नेते कुठल्या एका पक्षाच्या किंवा एका व्यक्तीच्या किंवा एका गटाच्या विरोधात काम करतात असं आपल्याला दिसतं. मग ते निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल किंवा एखाद्या सहकारी संस्थेची निवडणूक असेल, आपल्याला एक गट असा कुणाच्या तरी विरुद्ध काम करतोय, एखादी व्यक्ती काम करते असं दिसतंय. परंतु काही दिवसांना आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्यक्षात ते चित्र वेगळंच होतं. ते जे विरोधात आपल्याला ते काम करतात असं वाटत होतं, ते प्रत्यक्षात विरोधात काम करत नव्हते, तर दुसरा जो गट असतो त्याच्यातल्या एका गटाच्या म्हणजे उपगटाच्या म्हणू आपण, त्याच्या फायद्यासाठी ते काम करत असतं. असं राजकारणामध्ये अनेकदा घडतं. राजकारणामध्ये अनेकदा जे जसं दिसतं तसं नसतं म्हटलं त्याचं कारण तसंच आहे. राजकारणात सुद्धा प्रत्यक्षात दिशा वेगळी दाखवली जाते आणि प्रत्यक्षात घडत असतं वेगळं. आज मी या संदर्भातच बोलणार आहे. ते शरश्चंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक युवा नेते आमदार रोहित पवार यांनी गेली काही महिने जी मोहीम चालवलेली आहे, विशेषतः अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मोहीम चालवलेली आहे, त्या मोहिमेचा परिणाम असा झालेला आहे दिसतो आपल्याला की त्या मोहिमेमुळं अजितदादा पवार यांचे जे सगळे वारसदार आहेत ते त्यांच्या पक्षामध्ये अधिकाधिक बळकट होत गेलेले आहेत. सुनेत्रा वहिनी पवार ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर पार्थ पवार हे खासदार झाले. जय पवार आणि पार्थ पवार हे दोघेजण पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले. त्यांच्याकडं त्या सरचिटणीस म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पण आल्या. आणि त्याच वेळेला पक्षातले जे काही नेते होते की जे अजितदादांच्या बरोबर ज्यांनी काम केलेलं होतं अनेक वर्ष, ते हळूहळू बाजूला होत आहेत असं आपल्याला दिसतंय. म्हणजे एक प्रकारे सुनेत्रा वहिनी पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या पूर्णपणे प्रभावाखाली हा पक्ष येतोय असं दिसतंय. आता काही जण टीका करतात ह्या विषयावरती की ती घराणेशाहीच निर्माण झाली आहे, तो एका घराण्याचाच पक्ष तयार व्हायला लागलेला आहे. मुळात अजितदादा ज्या पक्षातून बाहेर पडले तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा एका घराण्याचाच होता, तो घराण्याचाच म्हणून ओळखला जात होता. म्हणजे त्या पक्षाचे नेतेसुद्धा असे स्पष्टपणे सांगत होते की हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष आहे. अर्थात अजितदादा पवारांनी जेव्हा वेगळा पक्ष स्थापन केला तो अजितदादांचाच पक्ष म्हणून ओळखला जातो बाहेर. उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आता आहे ती उद्धव ठाकरेंची शिवसेनाच म्हणून ओळखली जाते. पूर्वी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असं कोण म्हणत नव्हते, परंतु आता मात्र उभाठा म्हणजे उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना म्हणून ओळखली जाते आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचाच तो पक्ष आहे असंच मानलं जातं. इकडं दक्षिणेत सुद्धा आपल्याला माहीत आहे की तिकडं एम करुणानिधी आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र स्टॅलिन, आणखी एक त्यांचे पुत्र आहेत, या सगळ्यांचाच तो पक्ष आहे. दुसरा यांचा प्रश्नच नाही दुसरा कुणाचा त्यात शिरकाव करायचा. इकडं आपल्याला बिहारमध्ये माहीत आहे लालू प्रसाद यादव, राबडी देवी यादव, तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, म्हणजे तो त्यांच्या घराण्याचाच प्रश्न आहे. लालू प्रसाद यादव आणि त्यांची फॅमिली, त्यांचं कुटुंब यांचाच तो पक्ष आहे. इकडं मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव, त्यांचे काही नातेवाईक, जवळचे काही त्यांचे शिवप्रताप यादव, हे पुन्हा सगळा मुलायमसिंग यादव यांचाच गोतावळा आहे आणि त्यांचाच तो पक्ष आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की हे घराण्यांचेच पक्ष आहेत त्यांच्या त्यात त्यांनी काही लपूनही ठेवलेलं नाही. ते म्हणतात की आम्ही लोकशाही मानतो, राजकीय व्यवस्था मानतो आणि आम्ही राज्यघटनेला प्रधान मानून आम्ही सगळं राजकारण करतो, पण प्रत्यक्षात हे सगळे घराण्याचेच पक्ष आहेत. एक घराणंच हे पक्ष चालवतात. मग तो समाजवादी पक्ष असेल, आता ममता बॅनर्जींनी सुद्धा आपल्या भाच्यालाच पुढं आणलेलं होतं, अभिषेक बॅनर्जीला. इकडं द्रविड मुन्नेत्र कळघम तसाच पक्ष आहे. इकडं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही सुद्धा जवळजवळ फॅमिलीचाच म्हणजे कुटुंबाचाच पक्ष आहे. तसाच अजितदादांची सुद्धा फॅमिलीचा पक्ष आहे. परंतु रोहित पवारांनी जी मोहीम चालवली ती मोहीम आपल्याला बघितलं तर असं वाटत होतं की ही कदाचित सुनेत्रा वहिनींच्या विरोधात आहे का, ही पार्थ पवारांच्या विरोधात आहे का, ही जय पवारांच्या विरोधात आहे का. परंतु आपल्याला असं दिसेल की त्यांच्या या मोहिमेमुळं
त्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे काही जुने जाणते अजितदादांच्या बरोबरचे नेते होते ते क्रमाक्रमानं बाजूला व्हायला लागलेले आहेत आणि पूर्णपणे आता तिथं विशेषतः नव्या पिढीचं म्हणजे पार्थ पवार आणि जय पवार यांचं पूर्णपणे वर्चस्व त्या पक्षावरती निर्माण व्हायला लागलेलं आहे. एक निश्चित आहे, कदाचित रोहित पवारांना ते अपेक्षितही नसेल, कारण आपल्याला माहीत आहे की विधानसभेची निवडणूक जेव्हा महाराष्ट्राची होती त्याच्याही आधी काही दिवस महाराष्ट्रामध्ये महिलेकडं नेतृत्व आलं पाहिजे महाराष्ट्राचं, असं एक सूचक विधानं काही होत होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुद्धा ती होत होती. त्यामुळं असा एक साधारण प्रवाह होता की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडं राज्याचं नेतृत्व यावं अशा पद्धतीनं त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी हालचाल सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा तसंच होत होतं. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची जी मागणी होती की तुम्ही नेता जाहीर करा पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतरचा, मग निवडणुकीला आपण सामोरं जाऊया, त्याला काँग्रेस पक्षानेही विरोध केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. आणखी एक आपल्याला घराणेशाहीचं हे सांगायचं होतं, म्हणजे हे घराण्याचे जसे पक्ष आहेत, खरं म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा घराणेशाही आहेच. अगदी वरिष्ठ पातळीवर जर आपण पाहिलं तर आपल्याला माहीत आहे सोनियाजी गांधी काँग्रेसचं नेतृत्व करतात, राहुलजी गांधी नेतृत्व करतात आणि प्रियंका गांधी काँग्रेसचं नेतृत्व करतात. त्याच पद्धतीनं काँग्रेसमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवर सुद्धा छोटे छोटे घराणेशाहीचेच गट तयार झालेले आहेत. हे सगळे गट आपल्या घराणेशाहीला धक्का बसू नये म्हणून वरच्या गटाचे जे वरिष्ठ पातळीवरचे जे घराणेशाही त्याला सुद्धा मूकपणे किंवा जाहीरपणे पाठिंबा देत असतात. मग अशी घराणेशाहीचा उल्लेख तो राहिलेला होता, तो म्हणून तो मुद्दाम काँग्रेस पक्षाचा सुद्धा केला. तर रोहित पवार मोहीम चालवत होते आणि इकडं सुप्रियाताई सुळे ह्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या नेतृत्वासाठी पुढे येणार असं वाटत असतानाच अचानक परिस्थिती सगळी बदलली आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि उभाठा शिवसेने सगळ्यांचीच पंचायत होऊन बसली. त्यांना विरोधी पक्षनेतासुद्धा निवडता येणार नाही अशी विधानसभेमध्ये परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सुप्रियाताई सुळेंकडं महाराष्ट्राचं नेतृत्व द्यायचं, राज्याचं नेतृत्व द्यायचं हा विचार बाजूला पडला. त्याच वेळेला रोहित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून शरद पवार यांनी सातत्यानं पाठबळ देत त्यांना युवा नेता म्हणून पुढं आणलेलं होतं. त्यामध्ये जसा अजितदादा पवार यांना शह द्यायचा प्रयत्न होता तसाच तो पार्थ पवार विशेषतः जय पवारांचं नाव सुद्धा त्यावेळी फारसं पुढं आलेलं नव्हतं. पार्थ पवारांना सुद्धा त्यांच्या घराण्यामधल्याच शह द्यायचा तो एक प्रयत्न होता. परंतु पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नेतृत्वामुळं आता रोहित पवार यांना सुद्धा दोन पर्याय तयार झाले जातात युवा पिढीमध्ये. पवारांच्या घराण्यातच दोन पर्याय तयार झालेले आहेत. तसंच सुनेत्राताई पवार ह्या आता वहिनी पवार ह्या आता उपमुख्यमंत्री असल्यामुळं पुढच्या खेपेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत जी पुढची निवडणूक होणार आहे विधानसभेची 3.5 वर्षांनं होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचंच नाव भावी मुख्यमंत्री म्हणून तो पक्ष पुढं करणार यात शंका नाही. तसं सूचक विधानही झालेली आहेत याच्या आधी. एवढंच नव्हे तर रोहित पवारनी पुढची विधानसभेची निवडणूक बारामतीमधून कोण लढणार, पवारांच्या फॅमिलीमधलं म्हणजे अजितदादांच्या पक्षातर्फे कोण लढणार आणि अजितदादांच्या पक्षाच्या विरोधात कोण लढणार हे सुद्धा रोहित पवारने जाहीर करून टाकलेलं आहे. आणि आता तर त्यांनी असा एक नवीन मोहीम चालू केलेली आहे की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही लोक भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवायची शक्यता आहे. 20 आमदारसुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे जायची शक्यता आहे निवडणूक लढवायची पुढची विधानसभेची 3.5 वर्षानंतर होणारी. एवढंच नव्हे तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा काही आमदार भारतीय जनता पक्षातर्फे लढतील अशी एक त्यांनी त्याच्यामध्ये माहिती पण देऊन ठेवलेली आहे, म्हणजे एक भविष्य वर्तवून ठेवलेलं आहे रोहित पवार यांनी. तर आपल्याला असं दिसेल की रोहित पवार यांनी कदाचित, तसं त्यांचा हेतू नसेल, उद्देश वेगळा असेल की अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करायचा, त्यांच्या पक्षामध्ये जुन्या नव्या नेत्यांमध्ये बेदिली निर्माण करायची असा कदाचित हेतू असेल. असं असेलच असं मला म्हणायचं नाही आहे. परंतु त्याऐवजी तूर्त तरी आत्ता अजितदादांच्या सगळ्या वारसदारांनाच त्यांच्या मोहिमेचा फायदा झाला आहे असं आपल्याला दिसतं. राजकारणात मी जसं म्हणलं की प्रत्यक्षात दिसतं तसं नसतं किंवा जसं असतं त्याच्यापेक्षा वेगळं घडतं, तसंही घडलेलं आहे. भविष्यात काय होते पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही गडबड होते का, होईल असा अनेकांचा अंदाज आहे. तर मात्र
रोहित पवारांचा मनसुबे हे खरे ठरले असं म्हणता येईल किंवा प्रत्यक्षात आले असं म्हणता येईल. पण तूर्त तरी असं सगळं दिसतंय की रोहित पवारांच्या मोहिमेमुळं पार्थ पवार, जय पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मार्ग बराचसा सुकर झालेला आहे. कोणतीही फारशी विधानं न करता, काहीही न बोलता त्यांना बराच त्यातला राजकीय लाभ झालेला आहे असं आपल्याला दिसून येतंय. त्या तुलनेनं रोहित पवार रोज बोलतात, रोज जवळजवळ मधनं सतत पत्रकार परिषद घेतात आणि एक प्रकारे ते या गटाला म्हणजे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला मदत करतायत का काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. प्रत्यक्षात तसं नसेलही कदाचित, परंतु दिसतंय तरी असं. पाहूया पुढं काय होतंय ते. आता ह्या मी मगाशी म्हटलं तसं हे घराण्याचेच पक्ष आहेत. हे घराणेशाहीतनंच हे पक्ष निर्माण झालेले असल्यामुळं शेवटी त्याचं पर्यावसान घराणेशाहीतच होणार आहे. पाहूया पुढं काय होतं ते. राष्ट्रवादीचं काय होतं. रोहित पवार आता आणखी राष्ट्रवादीमध्ये काही गडबड करायची आहे, म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे रोहित पवारांचं, ते आहेत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. पण ते त्यांच्या पक्षाबद्दल फारसं कधी बोलत नाहीत. ते प्रामुख्यानं बोलतात ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल किंवा भारतीय जनता पक्षाबद्दल बोलतात किंवा शिंदेंच्या शिवसेनेबद्दल आता बोलायला लागलेले आहेत. त्यांच्या पक्षाची काय परिस्थिती आहे, राज्यामध्ये त्या पक्षाकडं किती नगरपालिका आलेल्या आहेत, त्या राज्यामध्ये त्या पक्षाकडं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं किती जिल्हा परिषदांची सत्ता आलेली आहे, आज त्यांच्या पक्षाची काय परिस्थिती आहे ह्याबद्दल रोहित पवार फारसं बोलत नाहीत, किंबहुना काहीच बोलत नाहीत. परंतु अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हाच त्यांच्या बोलण्याचा सततचा विषय असतो. त्याचे परिणाम आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. काय घडते ते आपण पाहतोय. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.